करून द्यायची तर समर्थ भारत परिवाराची एक कार्यकर्ती आहे. आज कारगिल दिवस आहे. तर मैं रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए असं म्हणत जे सीमेवर ज्यांनी आपलं उमेदीची काही काळ घालवतात आणि जे तिथे लढतायत म्हणून आज आपण इथं बसून लाईव्ह वगैरे असं काही करू शकतोय. तर त्या सैनिकांना मला वाटतंय सर्वात आधी आपण त्यांच्या चरणी एक कृतज्ञता अर्पण करूयात आणि मग आपल्या लाईव्हला किंवा बोलण्याला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी कारगिल युद्धामध्ये जे जे जवान शहीद झालेत त्या सगळ्यांना आदरांजली अर्पण करूयात आणि मग आपण आपल्या लाईव्हला सुरुवात करूयात असं मला वाटतं. तर समर्थ भारतची सर्वात आधी मी ऋणाईत आहे की त्यांनी मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची एक संधी दिली. अर्थात त्यांच्या पेजवरून आहे त्यामुळं तर म्हणजे मला नातं आणि बरंच काही असा विषय आपला आहे. मला सर्वात पहिल्यांदा हे सांगायचं आहे की माझ्या आईपासून ते माझ्यासाठी आईसारख्या असणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना मला आधी नमस्कार करायचा आहे. कारण आता आपण नाती जपणं, नाती जोडणं, नाती फुलवणं अशा बऱ्याच गोष्टी आपण आता बोलू. पण हे सगळं ज्या काहीही न बोलता ज्या कृती करत असतात म्हणजे आपण ह्या सगळ्यावर आता संवाद करू. पण मुळात हे सगळं ज्या आधीपासून करत असतात त्या म्हणजे आपल्या भारतीय स्त्रिया म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ऑलमोस्ट आया आपण असं म्हणू शकतो. कारण एक क्षण असतो लग्नाचा, लग्न होतं मग नवऱ्याची आई ती तिची आई, नवऱ्याचे वडील ते तिचे वडील, नवऱ्याच्या आत्याचा मामाचा भाऊ तो तिचाही आत्याच्या मामाचा भाऊ होतो. म्हणजे ही जी टेंडन्सी असते स्त्रियांची नाती जोडण्याची आणि परत तीच नाती स्वतःची आपली मानून ती पुढे जपण्याची, ती फुलवण्याची. तर त्या सगळ्यांना खरं तर नमस्कार की त्या कधीही बोलून दाखवत नाहीत की त्यांनी किती नाती जपली आहेत किंवा ते किती जपता आहेत किंवा त्याचा कसलाही बाऊ न करता त्या कृती करत राहतात. सो मला असं वाटतं की आपलं हे सेशन त्या सगळ्या माझ्या आईपासून मला आईसारख्या असणाऱ्या सगळ्या स्त्रियांच्या चरणी आपण अर्पण करूयात. त्यात आधी मला समर्थ भारत आणि माझं नातं सांगायला आवडेल. समर्थ भारत अथर्वनं आधी सांगितलं होतं तसं आम्ही समर्थ भारत परिवार म्हणतो. हे आमचं कुटुंब आहे. म्हणजे माझं आणि समर्थ भारतचं असं नातं एक असं नाहीये, ते अनेक नाती आहेत, नाती गोती. आमचा गोतावळा आहे असं मी म्हणते नेहमी. कारण गोतावळा एवढ्यासाठी कारण एक नातं आम्ही कधीच ठेवलं नाही. म्हणजे आमच्यात कधी कोण कोणाची आई असतं, कधी कोण कोणाचे वडील होतं, कधी कोण कोणाचा मुलगाही होतं, कधी कोण कोणाची आजी होतं, उपदेश देतं. म्हणजे आम्ही प्रत्येक भूमिकेतून एकमेकांसाठी त्या जागी उभ्या असतो. म्हणून तो आमचा परिवार आहे, म्हणून ते आमचं कुटुंब आहे. म्हणजे प्रत्येक कुटुंबात जो ओलावा असतो तोही आमच्या कुटुंबात ओलावा जाणवतो तो. आणि ते नातं सांगायचं म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा या ग्रुपमध्ये आले, माझ्या एका लिंक दिली आणि मी या ग्रुपमध्ये आले तेव्हा माझं कोणीही ओळखीचं नव्हतं. म्हणजे एकटा सर्वांनी सोडला तर मला दुसरं कोणी, इवन प्रणय सुद्धा माझ्या ओळखीचा नव्हता. तो एक दिवस आहे. आणि आता ऑलमोस्ट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सगळे समर्थ भारतमधली लोक आहेत. हा एक दिवस आहे. तर या 2 दिवसांच्या मध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टी मला समर्थ भारतने दिल्यात त्या म्हणजे नात्यांची खूप मोठी संदूक होती. संदूक म्हणण्यापेक्षा नात्यांची आठवणींची एक मोठी संदूक होती. आणि जितकी नाती मला समर्थ भारतनं दिली आहेत तितकी मी नेहमी असं म्हणते की मी खूप भाग्यवान आहे. कारण जन्मतः जी नाती आपल्याला मिळतात ती तर मला खूप चांगली मिळालीच आहेत. ती माणसं तर मला अगदी चांगली मिळालेली आहेतच. पण त्यानंतर जी नाती जोडलेली आहेत ती अत्यंत म्हणजे खूप भारी आहेत. ज्याच्यामुळं आयुष्य जगायला उमेद मिळते किंवा आयुष्य अगदी एन्जॉय करावं असं वाटतं, इतकी सगळी भारी माणसं आहेत. सो समर्थ भारत आणि माझं नातं खूप घट्ट आहे, ते तितकंच घट्ट राहणार आहे. म्हणजे मला असं कधी वाटलं नव्हतं की ज्या लोकांना मी कधी पाहिलेलं नाहीये किंवा ज्या लोकांना मी कधी बघितलेलं नाहीये
ते माझे इतक्या जवळचे मित्र होतील. म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की आमची नाती गोती आहेत, की अगदी स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींपासून ते कामाच्या गोष्टी तर आम्ही बोलतोच, पण इतरही अनेक प्लॅन्स जेव्हा शेअर होतात तेव्हा ते नातं खूप घट्ट झालेलं असतं. मी कधीही यामध्ये कुणालाही मी ना प्रणयला पाहिलंय, ना मी अथर्वला पाहिलंय. मी कोणालाही पाहिलेलं नाहीये. मी यामधल्या कुठल्या मैत्रिणीला मी पाहिलेलं नाहीये. पण तरीसुद्धा आत्ता ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची माणसं आहेत. मला वाटतं नाती जे आपण म्हणतो ना, ती स्पेशली जोडावी वगैरे लागत नाहीत. तर ती आपोआप जोडलेली असतात. म्हणजे ती असतातच आणि आपण मग फक्त एक पपेट असतो. सगळं ठरलेलं असतं आणि मग आपण फक्त जस्ट ते आपल्याकडून होत असतं. असं मला नेहमी वाटतं आणि यामुळे तर मला ते खूप मनापासून वाटतं, की कारण मी ते अनुभवलंय. सुरुवातीला मला हे सांगायचं की काही जण म्हणजे नाती जोडताना काही जण खूप कचरतात. म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं असतं की नाती पुढं जाऊन जर का तुटणार असतील किंवा मग पुढं जाऊन जर का त्यांचा काही त्रास होणार असेल तर नाती जोडायचीच कशाला, किंवा माणसं त्रास देतात. नाती काही नाती अल्पजीवी असतात, मग त्यांच्या आठवणी आपल्याला पुढे त्रास देतात, तर मग उगाच नाती जोडायचीच कशाला. मला यासाठी एक गोष्ट सांगायची आहे. एकदा एक ठरतं की आपण एक बेस्ट ड्रायव्हर शोधून काढायचा आहे, पुरस्कार द्यायचा आहे बेस्ट ड्रायव्हरसाठी. मग अनेक ड्रायव्हर त्याच्यासाठी, मग त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात. पहिल्या इंटरव्ह्यूला पहिला ड्रायव्हर येतो. त्याला विचारलं जातं की काय हो, तुमच्याकडून अजून एकही अपघात झालेला नाही आहे का? तो म्हणतो नाही, माझ्याकडून काहीच अपघात झाला नाही. एकदा फक्त एक मांजर माझ्या गाडी पुढे आलं आणि मग ते थोडंसं गडबडलं आणि मग माझी गाडी थोडासा अपघात झाला, पण माझा काही त्याच्यात दोष नाही आहे. तर माझं ड्रायव्हिंग खूप छान आहे, माझा काही त्यात दोष नाही आहे. म्हटलं ठीक आहे, ह्याचा काही उपयोग नाही. त्याला कट केलं. पुढचा ड्रायव्हर आला. त्याला विचारलं की काय हो, तुमच्याकडून अजून आत्तापर्यंत एकही अपघात झालेला नाही आहे का? तो ड्रायव्हर म्हटला हो, माझ्याकडून काहीच अपघात झालेला नाही आहे, फक्त एकदा दुसरा स्वतःहून येऊन माझ्यावर आदळला, बाकी काही नाही. म्हटलं ओके, चला तो पण गेला. तिसरा येतो. तिसऱ्याला विचारतं काय हो, तुमच्याकडूनही एकही अपघात झालेला नाही आहे का? तो म्हणतो नाही. काय हो, तुमच्या कधी मध्ये मांजर आलेलं नाही आहे का? नाही. कधी दुसरा येऊन तुमच्यावर आदळलाय असं कधी झालंय का? नाही. म्हटलं ओके, चला सापडला कोणीतरी कधीही अपघात न झालेला असा एखादा ड्रायव्हर आपल्याला सापडला. याच्या आनंदात ते असतात. मग ते म्हणतात की तुमच्या यशाचं रहस्य काय? तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो, मी एकदा गाडी घेतली आणि ती पार्किंगमध्ये लावून ठेवली, परत मी ती काढलीच नाही. जर का मी गाडी काढलीच नाही तर अपघाताचा प्रश्नच येत नाही. प्रश्न मला हे इथं एवढ्यासाठी सांगायचं आहे की जे लोक म्हणतात की नात्यांचा पुढे जाऊन त्रास होतो तुटल्यानंतर, म्हणून आम्ही नाती जोडत नाहीत, त्यांना सांगायचं जर तुम्ही तुमच्या पार्किंगमधल्या गाड्या बाहेरच काढल्या नाहीत तर तुमचा अपघात नाही होणार. पण ड्रायव्हिंग करण्यामधला जो आनंद आहे तो तुम्ही कुठेतरी मिस कराल किंवा तो तुमच्याकडून कुठेतरी सुटेल. कारण फक्त आयुष्यात काहीतरी सुख मिळवणं याहीपेक्षा प्रत्येक संघर्ष एन्जॉय करणं हेही महत्त्वाचं असतं. म्हणजे नाती पुढे टिकतील नाही टिकतील ही गोष्ट वेगळी, पण त्या नात्यांमध्ये आपण असताना ज्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत त्या गोष्टी कदाचित या सगळ्याच्या पलीकडच्या आहेत. म्हणजे फक्त आनंद किंवा फक्त सुखाच्या पण त्या पलीकडच्या आहेत. सो आपण सुरुवातीला नाती जोडताना आपण जे म्हणतो ना की नाती जोडू नयेत किंवा मग फार कशाला माणसं पाहिजेत, तर तसं होऊ शकत नाही. नाती आपल्या आयुष्यात प्रचंड महत्त्वाची असतात. जर आपण माणसांशिवाय राहू शकत असतो तर आपण म्हणजे मुळातच माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. कारण म्हणून तर आपण जन्माला आल्यापासून आपल्याला काही नाती चिटकून येतात. आपण जन्माला आल्यापासून आपल्याला काका काकू असतात, आपल्याला आई बाबा असतात, आपल्याला आजी आजोबा असतात. हे सगळं आपल्याला जन्माला आल्यापासून असतं. का? कारण ही नाती असतील आणि ही माणसं असतील तर आपण जगू शकू. उद्या तुम्हाला सांगितलं तुला एकट्या एका घरात राहायचंय, सगळं प्रोव्हाइड केलं जाईल, तुला खायला दिलं जाईल, प्यायला दिलं जाईल, हवं ते दिलं जाईल, असं नाही, आपल्याला वेळ लागेल. आपण तसं राहू शकणार नाही. आपण राहू शकणार नाही. त्यामुळं मुळात आपण एक मान्य नात्यांची गरज आहे आपल्या सगळ्यांना. कारण खांडेकर म्हणतात माणूस हा
तो सहजासहजी तो ओलावा शोधत राहतो आणि आपल्याला जो ओलावा असतो तो नात्यांमध्ये मिळतो. म्हणून नाती महत्वाची आहेत, म्हणून नाती जपायची असतात. मला नाती जोडताना जे आपण बघतोय आता, मला त्यात आणखी एक सांगायचंय की एक मुलगी असते, एक 7 ते 8 वर्षाची मुलगी आहे. ती तिच्या बाबांकडे असं हट्ट करते की मला एक पैंजण घ्यायचंय. ते पैंजण खूप जाड आहे, असे म्हणजे मोठ्या घुंगरांचे पैंजण असतात जुन्या काळातली थोडीफार, ती ती तसं ते पैंजण आहे जे खूप जाड आहे, ज्याला खूप मोठे मोठे घुंगर आहेत, आणि जी तिच्या पायात जर का ते पैंजण घातलं तर तिला खूप जास्त त्रास होऊ शकतो. ते बाबा सांगतात की अगं बाळा, तू खूप लहान आहेस, तुझं पाय खूप लहान आहे, आणि तुला ते पैंजण जर का तू घातलंस तर ते तुला दुखेल, तुला ते दुखावणारं ठरेल, ते आपण नको घेऊयात. पण मुलीचा हट्ट असतो पाहिजे, मला तेच घ्यायचंय. बाबा ते घेऊन देतात. दुसऱ्या दिवशी घरात कार्यक्रम असतो. ती मुलगी पूर्ण दिवस ते पैंजण घालून अख्ख्या घरातून फिरत असते. संध्याकाळी जेव्हा ते पैंजण झोपायची वगैरे तयारी सुरू असते, तेव्हा तिच्या पायाला असं थोडे लाल लाल झालेले असतात तिचे पाय थोडेफार. तेव्हा तिचे बाबा म्हणतात की बघ मी तुला म्हटलं होतं की तू ते घेऊ नकोस, तुला त्याचा त्रास होऊ शकतो, ते पायात घालू नकोस, तुझे पाय नाजूक आहेत आणि त्या पैंजणाचा तुला त्रास होऊ शकतो. तुला त्रास नाही का झाला दिवसभर? तू काही बोलली पण नाहीस, म्हणजे बोलली नाहीस की मला खूप दुखतंय वगैरे, तुला नाही का दुखलं ते? तेव्हा ती मुलगी म्हणते की बाबा मला थोडं दुखायचं, मला थोडं दुखत होतं, पण त्या पैंजणाची जी छमछम ऐकू यायची ना, ती छमछम ऐकल्यानंतर ते दुखणं मी विसरून जायचे. मला नात्यांच्या बाबतीत हेच सांगायचंय. नाती जपताना, जोडताना, ती फुलवताना आपल्याला अनेक ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात, बऱ्याचदा समजून घ्यावं लागतं. पण त्याही पलीकडे जाऊन जेव्हा नात्यांमधून आपल्याला आनंद मिळायला लागतो, नात्यांमधला जो ओलावा आपल्याला मिळत असतो, तो ओलावा त्या ॲडजस्टमेंटपेक्षा सुद्धा खूप जास्त काही देणारा आणि बरंच काही सांगणारा असतो, आणि म्हणून नाती जपायची असतात. आता नाती जपणं हा विषय जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाती जपणं म्हणजे फक्त ॲडजस्टमेंट करणं का? नाती जपणं म्हणजे फक्त सहन करणं का? तर नाही. म्हणजे पहिली गोष्ट मला हेच सांगायची की सहन करणं किंवा सोशिकपणा वगैरे म्हणजे नाती जपणं नव्हे. आपण नेहमी असं खूप आवडला जातो की हो मी खूप नाती जपते, मला खूप ॲडजस्टमेंट कराव्या लागतात, किंवा मी नाती जपते म्हणजे मला खूप बऱ्याच गोष्टी मला सहन कराव्या लागतात. तर नाही, नाती जपणे म्हणजे जस्ट तुम्ही तुमच्या माणसांशी व्यवस्थित डील करणं, तुम्ही तुमच्या माणसांशी व्यवस्थित बोलणं, वागणं, ती आयुष्यभर तुमची राहतील इतकं तुम्ही फक्त बघणं, असं डिलिंग करणं, हे म्हणजे नाती जपणं असतं. म्हणजे माझ्यासाठी मला एक उदाहरण द्यायला आवडेल की ॲटम असतो, त्याचं अणूची संरचना झाली असेल कदाचित, मला वैयक्तिक सायन्स आवडत नाही तरी सुद्धा उदाहरण देताना विज्ञानातलं देतीये. न्यूक्लियस असतो एक मध्ये, आणि त्याच्या भोवतीनं कक्षा असतात. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, ऑर्बिट्स म्हणतो आपण त्याला, तिसरी कक्षा, आणि त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. न्यूक्लियस आणि पहिल्या कक्षेतला इलेक्ट्रॉन त्यांच्यामधलं अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतं, तेच दुसऱ्या कक्षेतला इलेक्ट्रॉन्स थोडं अंतर वाढतं, कमी असतं, तेच तिसऱ्या ह्याच्यामधले अंतर वाढेल तसं अट्रॅक्शन कमी होत जातं. बद्दल वाटते. नात्यांमध्ये आपण मध्यभागी असतो, आपण न्यूक्लियस असतो, आणि आपल्या नात्यातली जी इतर माणसं आहेत ते इलेक्ट्रॉन्स असतात, जे आपल्या कक्षेत असतात. काही माणसं पहिल्या कक्षेत असतात, म्हणजे काही माणसं खूप जवळची असतात. जी लोक पहिल्या कक्षेत असतात त्यांच्या बाबतीतलं आकर्षण किंवा त्यांच्या बाबतीतलं अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असतं, तुमच्यातलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग असतं. तेच दुसऱ्या कक्षेतील माणसं थोडी अंतरावरची असतात, त्यांच्यातलं तुमचं आकर्षण थोडं कमी असतं. पण म्हणून तिसऱ्या कक्षेतला माणूस कमी महत्वाचा आणि दुसऱ्या कक्षेतला माणूस खूप महत्वाचा आहे याचा असा तो अर्थ नसतो. हे तुमच्यातलं जे अंतर आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस, हे जे अंतर आहे ते अंतर म्हणजे नातं, ते म्हणजे नात्यांचे बंध, ते म्हणजे नात्यांचे धागे वगैरे जे आपण म्हणतो.
ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते असतं. आता यामध्ये सेम की पहिल्या कक्षेतला इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेत जाऊ शकतो, तसा दुसऱ्या कक्षेतला इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेतही येऊ शकतो. आज माझ्यासाठी जो व्यक्ती महत्त्वाचा आहे तो तितकाच महत्त्वाचा आयुष्यभर राहील असं नाही. कधीतरी तिसऱ्या कक्षेतला माणूस माझ्या दुसऱ्या कक्षेत येऊ शकतो, कधीतरी त्याच्यातलं आणि माझ्यातलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी आपण मुळात जोडताना, नाती जोडताना या सगळ्या स्वीकारायच्या. नात्यात स्वीकार हाही खूप महत्त्वाचा भाग असतो. कारण गोष्टी जेव्हा आपण स्वीकारतो, नाती जोडणं जे आपण म्हणतो ना, की आपण जन्माला येतो, सुरुवातीला फक्त आई बाबा आपले असतात, खूप जवळचे असतात. परत मग आपल्याला कुटुंब मिळतं, आपला परिवार मिळतो, आपण त्यांच्यासोबत बोलायला लागतो, आपलं एक वेगळं जग राहतं. मग एक दिवस आपण आपल्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडतो, आपल्याला बाहेरचं जग खुणावं लागतं. टीन एजमध्ये आपल्याला आपल्या वयाची किंवा आपल्यासारखाच विचार करतील अशी माणसांची गरज पडते. मग आपण मित्रमैत्रिणी भेटत जातात. म्हणजे जेव्हा मित्रांचा आपल्या आयुष्यात येतात त्याचा अर्थ असा नसतो की आपण आपल्या घरच्यांशी कुठेतरी आपलं नातं कमी झालंय असं त्याचा. जेव्हा आपण बाहेर पडत असतो, जेव्हा आपण मित्रमैत्रिणी करायला लागतो, ती सुरुवात असते नाती जोडण्याची. तिथं आपण खरे नाती जोडायला लागतो. मी जे मगाशी म्हटलं की नाती जोडणं ही एक कला असते. थोडक्यात जर का नाती जोडतानाच आपण असा प्रयत्न करायला लागलो की नाती जोडतानाच आपण असं जर का बघायला लागलो की हा व्यक्ती चांगला आहे का किंवा हा व्यक्ती वाईट आहे का, मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची की जगात व्यक्ती तितक्या प्रकृती. सगळीच चांगली माणसं तुमच्या वाट्याला कशी येतील? कधीतरी थोडी वाईट असणार आहेत. आणि एव्हरीवन हॅज अ डार्कर साईड. कोणीच पूर्ण चांगला नसतो आणि कोणीच पूर्ण वाईटही नसतो. जी माणसं आपल्या आयुष्यात येत आहेत त्यांना स्वीकारत चला, ती आहेत तशी स्वीकारत चला. कारण नात्यांमध्ये स्वीकार हा खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा तू आहेस तसा मी तुला स्वीकारेन, तेव्हा मला पुढं जाऊन कुठल्याही इतर अडचणींना तोंड द्यावं लागणार नाही. जेव्हा तू आहेस तसा आहेस हे मला मान्य असेल, तेव्हा मी तुला बदलायचा प्रयत्न करणार नाही. आणि बदलायचा प्रयत्न झाला नाही तर नात्यांमधल्या पुढच्या अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी कमी होतात. हे झालं नातं जोडण्याबाबत. आणखी एक महत्त्वाचं की नातं जितकं आपण नॅचरली जोडू तितकं चांगलं. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत चला आज आपल्याला नातं जोडायची आहेत, कारण ते तशी होण्यासारखी गोष्ट पण नाहीये. ते अगदी नॅचरली होत असतं. माणसं तुमच्या आयुष्यात येत असतात आणि मग ती तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहत असतात. ते तुमच्या स्वभावावर, तुमच्या कौशल्यावर डिपेंड करतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे की आलेली माणसं त्यांना दोन्ही हातांनी स्वीकारणं. कारण मी मगाशी सांगितलं की आपण प्रत्येक वेळेस घाबरतो की ही माणसं मला परत पुढे जाऊन त्रास देतील का. पण जर का मी स्वतःच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर मी माणसं जोडली नसती तर आता पेनचा आशय माझा मित्र नसता, बदलापूरची आभा माझी मैत्रीण नसती, नाशिकमध्ये अर्पिताच्या घरी मी राहिले नसते, वसईच्या प्रतीकच्या दादाला मी आज राखी पाठवली नसती. असतातच, पण त्याहीपेक्षा रक्तापलीकडची जोडलेली जी नाती असतात ती फार महत्त्वाची असतात. महत्त्वाची यासाठी कारण ती आपल्याला सर्वार्थानं समृद्ध करतात, आपल्याला सर्वार्थानं फुलवतात. आपण जिथं पडू, आपण जिथं आपल्याला आधार लागेल तिथं आपल्याला ते आधार द्यायला लागतात. म्हणून ती नाती महत्त्वाची असतात. आणखी पुढचा प्रश्न असा की नाती जपताना आपल्याला अनेक प्रॉब्लेम्सशी डील करावं लागतं. म्हणजे नात्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे इगो. मग मीच का प्रत्येक वेळेस सगळं सहन करायचं, किंवा मग आतापर्यंत सगळं मी केलं. म्हणजे हा इगोचा प्रॉब्लेम खूप जास्त जर का कुठे प्रकर्षाने जाणवत असेल तर तो सासू आणि सुनेच्या नात्यात. कारण
आत्तापर्यंत सगळं मी केलं, मी सगळं घर सांभाळलं, मी माझ्या पोराबाळांना वाढवलं आणि आता ही येणार आणि आता ही सगळं बघणार, हा कुठेतरी सासूचा इगो असतो जो तिथं हर्ट होतो आणि त्याच्यामुळं बरेचसे गृहकलह होत असतात. म्हणजे माझा एक मित्र म्हणतो की सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. आता इतकं जर का विरुद्ध व्यक्तिमत्व असतील तर ऑब्व्हियसली भांडणं तर होणारच. पण त्यामध्येही जेव्हा नात्यामध्ये इथं कुठेतरी अहंकार आपल्याला दिसतो की अहंकाराचं मूळ दिसतं की प्रत्येक वेळेस तिनं मला काहीतरी विचारलं पाहिजे, मला मान दिला पाहिजे, किंवा मला न विचारता कशी काय करू शकते एखादी गोष्ट, किंवा मला न सांगता कशी काय करू शकते. जिथं आपण मला माझं करतो ना, तिथं सगळीकडे इगो येतो. फक्त सासू सुनेचंच नाही, प्रत्येक नात्यामध्ये कुठेतरी हा अहंकार आलेला असतो. किंवा अहंकारानं म्हणजे मी तर म्हणते नात्यांची 50% माती होते ती इगोमुळं. कारण इगो जो असतो ना तो नात्यातल्या प्रेमावर कुठेतरी आघात करतो. म्हणजे नात्यातलं प्रेम कुठेतरी इगोमुळं कमी होतं. पुढच्यावरचा विश्वास कुठेतरी कमी होतो आणि आपण आपल्यापुरतं म्हणजे खांडेकर असं म्हणतात की जेव्हा प्रीती आत्मकेंद्रित होते तेव्हा प्रीतीच्या वेलीला विषारी फुलं लगडायला सुरुवात होते. सो इगो इज द प्रॉब्लेम. म्हणजे तो प्रॉब्लेम असतोच, पण त्याच्यावर तो ओव्हरकम कसा करायचा. तर एक लक्षात घ्यायचं, जगात काहीच आपलं नाहीये. आपण जे प्रत्येक वेळेस म्हणतो की माझं असलं पाहिजे किंवा हे सगळं माझं आहे, हे सगळं मी केलंय, तर जेव्हा आपण मी केलंय असं म्हणतो तिथं आपण जे केलंय तिथं ते सगळं संपतं. त्यामुळं पहिली गोष्ट आपला इगो एका बाजूला ठेवायचा आणि नाती एका बाजूला ठेवायची. गुरु ठाकूर कवितेतून खूप छान सांगतो की स्पर्शांना अर्थ मिळाले नात्यांना आली गोडी, स्पर्शांना अर्थ मिळाले नात्यांना आली गोडी, माझ्यातून मी कातरला आणि सुटली सारी कोडी. कारण नात्यांचा जो गुंता झालेला असतो ना खूपसा, तो या इगोमुळे झालेला असतो. म्हणून माझ्यातला मी कुठेतरी कातरून आपण बाजूला ठेवू, तेव्हा ही सगळी कोडी अगदी आपोआप सुटत जातील. नात्यांचा जो गुंता होत राहतो तो कुठेतरी आपोआप सुटत राहील. म्हणून नात्यांमधला इगो जो पॉइंट आहे तो कुठेतरी मी हा जो पॉइंट असतो तो कुठेतरी बाजूला ठेवायचा. मग विचार करायचा की माझ्यासाठी काय महत्वाचं आहे. माझ्यासाठी नातं महत्वाचं आहे की माझा मीपणा महत्वाचा आहे. जर का तुमच्यासाठी तुमचा मीपणा महत्वाचा असेल तर मग ते नातं ते फाटतंच. ते तिथं शिवण्याचा काही पॉइंटच नाहीये. पण माझ्या मीपणापेक्षा मला माझं नातं महत्वाचं असायला हवं. कारण आज ठीक आहे, आज मी माझ्यासाठी आहे, पण उद्या ते नातं मला कुठेतरी मला आधार देणार आहे किंवा त्या नात्यांमुळे मला जे मिळणार आहे पुढे जाऊन ते मला कुठेतरी आयुष्यात जगायला मदत करणार आहे. त्यामुळे माझ्या आत्ता मला जरी माझा मी महत्वाचा वाटत असला तरी तो आयुष्यभर फक्त मी करत आपण बसू शकत नाही. आपल्याला माणसांची गरज आहे, जसं मी आधी म्हटलं. त्यामुळं प्रायोरिटीज ठरवायच्या. प्रायोरिटीज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की जेव्हा आपला अहंकार मध्ये येतो तेव्हा एक गोष्ट ठरवायची की माझ्यासाठी नातं महत्वाचं आहे की माझा इगो महत्वाचा आहे. आणि जेव्हा तुमचं नातं तुमच्यासाठी महत्वाचं असतं तेव्हा आपोआप माझ्यातला मी कातरला जातो. पुढची गोष्ट म्हणजे नात्यांमधले गैरसमज. म्हणजे आपण जे म्हणतो की नातं कुठलंही टिकतं किंवा नातं कुठलंही फुलतं, ते जास्त करून कशावर कुठल्या बेसवर फुलत असतं तर ते विश्वासावर फुलत असतं. कुठलंही नातं तयार कशावर होतं तर ते विश्वासावर होत असतं. आणि नात्यातले जे गैरसमज असतात ते डायरेक्ट अटॅक करतात ते विश्वासावर. मी तर कधी कधी म्हणते की जगातली सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट असते तीच म्हणजे विश्वास. कारण ती एखाद्यावरचा विश्वास तो तितकाच टिकेल याच्यावरच आपण विश्वास ठेवू शकत नाही. मग हे जे गैरसमज असतात दोन प्रकारचे होतात. एक तर तिसरे येऊन काडी लावून जातात किंवा आपणच बोलताना कधीतरी चुकीचे शब्द वापरलेले असतात. आता जेव्हा आपल्याकडूनच चूक झालेली असते किंवा आपल्याकडूनच गैरसमजाचं रोप लावलं गेलेलं असतं कुठेतरी, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण शब्द बोलताना आधी विचार करायचा. कारण आपल्या शब्दांचे अनेक अर्थ निघू शकतात आणि त्यानं अनेक गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे मुळात आधी बोलताना विचार करायचा आणि बोलून झाल्यानंतर जेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की ओके मला ह्या इंटेंटनं हे म्हणायचं नव्हतं पण त्या व्यक्तीनं पुढच्या तसं घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे गैरसमज क्रिएट झालेत, तर त्यावेळेस नमतं घ्यायचं, सॉरी म्हणून टाकायचं. आणि कसं असतं
आपल्याला तोंड दिलंय, मी तर म्हणते की हे प्रत्येकाला मिळालेलं गिफ्ट आहे. आपण बोलू शकतो, हे सगळ्यात भारी गिफ्ट आहे. मग जर का वाईट तरी बोलायचंच आणि चांगलं तरी बोलायचंच. गोड बोललो तर जास्त 4 लोक आणखी जोडली जातील. गोड बोललो तर झालेले गैरसमज कुठेतरी मिटू शकतील. आणि दुसरा जो प्रकार असतो की तिसरे येऊन काडी लावून जातात, त्याच्यामध्ये तो प्रकारही व्हायची खरं तर गरज नाहीये, जर का तुमच्या नात्यात तितका स्ट्रॉंग संवाद असेल तर. म्हणजे गैरसमज ही जर का नात्याला लागलेली एक कीड असेल, तर संवाद हे त्याच्यावरचं औषध किंवा कीटकनाशक आहे असं मी म्हणेन. कारण जितकं आपण बोलू, जितकं आपण संवाद करू, तितके आपण क्लिअर होत जातो एकमेकांसाठी. मला तर नेहमी वाटतं की आपण कमी कुठं पडतो, तर आपण संवादात कमी पडत असतो. म्हणजे आपण कधी माणसांना पुढं ठेवून बोलतच नाही घडाघडा. मी खूप, आणि संवादाचा अभाव जो जाणवतो मुख्यतः तो म्हणजे वडिलांच्या आणि मुलाच्या नात्यात. कारण ते नातं एक असं असतं, आपल्याला आधीपासून सांगितलं जातं की वडिलांना आदर द्या, मग त्यांची कुठेतरी आदरयुक्त भीती वाटायला लागलेली असते, त्यांच्यासोबतचा संवाद प्रचंड कमी असतो. आपण एक वेळ आईशी सगळं शेअर करतो, सगळं बोलायला जातो, पण वडिलांशी आपण तितकंसं बोलत नाही. कधी बोललाय का, की कधी झालंय का असं की चला बाबा बसा आपण बोलूयात? म्हणजे प्रत्येक वेळेस या नात्यामध्ये एक जनरेशन गॅप जाणवतो. तो जाणवणार, साहजिक आहे. 20 वर्षांचं अंतर आहे तुमच्यात. कधीतरी तुम्हाला आवडणारी गाणी तुमच्या मुलाला आवडतीलच असं नसतं. मला आत्ता आवडलेलं चित्र माझ्या बाबांना आवडेलच असं नसतं. आमच्या दोघांमध्ये 20 वर्षाचं अंतर आहे. तो जनरेशन गॅप जाणवतो, तो जाणवणारच, हे स्वीकारा. पण त्याच्या पुढं जाऊन की ही गोष्ट मला पटतीये, ही गोष्ट मला पटत नाहीये, तुझं काय म्हणणं आहे बाबा, ह्या जर का संवाद झाला थोडक्यात, तर ते खूप जास्त कन्व्हिनियंट होतं. मग गैरसमजाला जागा राहत नाही. मग तिसरा कोणीतरी येऊन तुमच्यात भांडणं लावायचा प्रश्नच राहत नाही, जर का तुम्ही एकमेकांशी क्लिअर असाल तर. त्यामुळे संवाद हे त्याच्यावरचं एकमेव उपाय आहे. एकमेव म्हणण्यापेक्षा एक खूप भारी उपाय आहे असं मी म्हणेन. आणखी एक शेअरिंग. म्हणजे नात्यामध्ये तुम्ही तुमच्या गोष्टी जितक्या शेअर कराल, तितकं ते नातं जास्त घट्ट होत जातं. मी यासाठी माझ्या स्वतःचं उदाहरण देईल. मी आणि माझी आई, आमच्या दोघींचं आम्ही खूप भांडतो. आमच्या खूप कमी गोष्टी असतील ज्याच्यावरून आमचं एकमत होतं. पण माझ्या आयुष्यातली अशी एकही गोष्ट नाहीये जी तिला माहीत नाहीये. कारण लहानपणापासून शेअरिंगची लागलेली सवय. म्हणजे मी जेव्हा घराचा उंबरठा ओलांडला, त्यानंतर बाहेर माझ्यासोबत जे जे काही होतं तिथे सगळं मी जर का येऊन माझ्या आईला सांगत असेल, ती तिच्यातल्या सगळ्या गोष्टी मला येऊन सांगत असेल, आमच्यातलं जर का ते शेअरिंग भारी असेल, तर आमच्यात गैरसमज किंवा आमच्या नात्यामध्ये दुरावा, अंतर जाणवायची भीतीच नसते. कारण जर का ते शेअरिंग असेल तर. म्हणजे आपल्याकडे होतं असं की आपण गोष्टी लपवायला जातो, की ही गोष्ट सांगितली तर कदाचित त्या व्यक्तीला काय वाटेल, किंवा ती गोष्ट सांगितली तर ती माझ्यापासून दूर पडेल का, किंवा दूर जाईल का. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की कुठल्याही गोष्टी लपवण्यापेक्षा त्या बोलून टाकायच्या. गोष्टी सांगितल्या लोकांना किंवा गोष्टी शेअर केल्या तर ते खूप जास्त म्हणजे गोष्टी शेअर केल्या की एकतर पहिली गोष्ट आपण मोकळे होतो. आपल्या डोक्याला टेन्शन नाही राहत की बाबा काहीतरी लपवलंय किंवा काहीतरी आपल्याला सांगायचं राहिलंय किंवा कधीतरी ते दुसऱ्याकडून कळेल, हे टेन्शन नाही राहत. आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीला आपल्यावरचा विश्वास अधिक वाटायला लागतो. म्हणजे आपल्या नात्यांमधला विश्वास अजून ग्रोअप होतो. तो म्हणजे शेअरिंगमुळं पारदर्शकता राहते नात्यात, आणि त्याच्यामुळं गैरसमजाला कुठेतरी अटकाव बसतो. म्हणजे आपण जे म्हणतो ना, पारदर्शकता जर का असेल, मला माहिती असेल की ही व्यक्ती तशी वागणार नाहीये किंवा या व्यक्तीनं जे काय केलंय ते सगळं जर का मला आधीपासून माहिती असेल, तर कुठं सुद्धा गैरसमज येणार नाहीत. त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे बोलून टाकायचं. जनरेशन गॅप किंवा जो आपल्या आईवडिलांच्या आणि आपल्या नात्यांमध्ये जाणवतो, तो गॅप आपण संवादाने भरून टाकू शकतो. म्हणजे मी तर म्हणते की संवादाने जर का जागतिक प्रश्न सुटतात, मग आपले प्रश्न जर किती छोटे आहेत किंवा मग आपले प्रश्न जर किती आपल्यापुरते लिमिटेड असतात, ते संवादाने बोलल्याने तर नक्कीच सुटू शकतात. मला आणखी एक सांगायचं की संवाद जेव्हा आपण म्हणतो की मग असं लोक म्हणतात की मग वेळच नाही मिळत. संवाद साधू आम्ही, ठीक आहे संवाद बोलायचं तर आहे, पण वेळ तर मिळायला पाहिजे. म्हणजे आत्ताची परिस्थिती बऱ्याचदा अशी असते की
दोघं आई वडील दोघंही नोकरी करतायत, मुलं घरात आहेत. मग कधी कधी ते कामावरून यायच्या आधी मुलं झोपलेली असतात आणि मुलं उठायच्या आधी ते कामावर गेलेले असतात. मग संवादच राहिला नाही, तर मग वेळच भेटला नाही द्यायला, तर संवाद कुठून करणार. माझी मामी शिक्षिका आहे. मी तिचं नेहमी बघतीये की ती जायचं, सकाळी लवकर उठायचं, आवरायचं, शाळेत जायचं, शाळेतून घरी यायचं, पुन्हा घरातली कामं करायची. नाही वेळ देता येत आपल्या मुलांना. आणि मोस्ट ऑफ दी शिक्षिका किंवा वर्किंग वुमन बाबत तर हे होतंच की आपण आपल्याच मुलांना वेळ देऊ शकत नाही. पण एक गोष्ट असते, यावेळेस एक असा विचार करायचा की ठीक आहे, आत्ता माझ्यासाठी जरी माझं काम महत्त्वाचं आहे, जरी मी खूप थकतीये किंवा जरी मला खूप काम आहे आणि मला वेळ देता येत नाहीये, तरी सुद्धा सध्या वेळ जर का मी दिला तर ती एक इन्व्हेस्टमेंट असणार आहे पुढच्यासाठी. म्हणजे जेव्हा मी माझ्या मुलांना आत्ता वेळ देईन, जेवढा मी त्यांच्याशी आत्ता संवाद साधेन, तेवढं माझं आणि त्यांचं नातं जास्त स्ट्रॉंग होणार आहे. माझे याबाबतीत आदर्श उदाहरण म्हणजे माझे सर. ते प्रायमरी टीचर. फक्त मला नाही आठवत त्यांनी कधी 11 ते 5च शाळा केली आहे. ते 11च्या 2 तास आधी, तासभर आधी शाळेत असतात आणि 5 नंतर तासभर नंतर पण शाळेतच असतात. मग तरीसुद्धा आज ते त्यांच्या 4 वर्षांच्या मुलासोबत क्रिकेट खेळतात. रोज झोपताना त्यांच्या लेकीला ते जर का गोष्ट सांगत असतील. म्हणजे जर का आपण ठरवलं तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. वेळ देणं जे आपण बाऊ करून ठेवतो ना, की नाही होत बाबा माझ्याकडून, किंवा मग मी हे नाही करू शकत, किंवा मला वेळच भेटत नाही माझ्यासाठी, तर मी लोकांना कधी देऊ, हे मला असं वाटतं की एक बाऊ करून ठेवतो थोडाफार. आपण आपलं जर का एक बेसिक, आपण आपल्या जर का प्रायोरिटीज ठरवल्या किंवा आपण आपल्या जर का गोष्टी नीट लावून ठेवल्या कप्प्यामध्ये, म्हणजे आपलं कपाट असतं एखादं आणि त्याला वेगवेगळ्या खाचा असतात, जी ती गोष्ट ज्या त्या खाच्यात व्यवस्थित लावून ठेवली ना, तर आपल्याला आपला वेळ मिळू शकतो. आनंद नाडकर्णी सरांचं एक आर्टिकल आहे या वेळेवर, की आपण आपल्या प्रायोरिटीज ठरवायच्या. माझ्यासाठी माझी करिअरच ही प्रायोरिटी आहे, पण त्याचसोबत माझ्यासाठी माझ्या आसपासची नाती, माझ्या आसपासची माणसं ही सुद्धा जर का माझी प्रायोरिटी असेल, तर मला जितका वेळ मी करिअरला देते किंवा जितका मी माझ्या पैसे कमवण्याला किंवा माझ्या इतर गोष्टींना देते, तितकाच वेळ मी माझ्या नात्यांना किंवा माझ्या गोष्टींना दिला पाहिजे. ज्यामुळं मी जसं आधी म्हटलं की ही सगळी इन्व्हेस्टमेंट असणार आहे आपली. सो वेळ द्या, प्रायोरिटीज ठरवा त्याच्यासाठी. आणि फक्त पालकांबाबतीतच नाही, मला हे मुलांबाबतीत सुद्धा सांगायचं आहे. कारण म्हणजे आमच्या बाबतीत असं होतं की आम्हाला आता मित्रमैत्रिणी मिळालेले असतात भरपूर, किंवा मग आम्हाला आमचं एक वेगळं जग असतं बाहेर, की त्यांच्यासोबत आम्ही आमचं सगळं शेअर करू शकू. पण तेव्हा आम्हाला असं नाही गरज वाटत काय सांगायचं किंवा प्रत्येक वेळेस बाबांना काय सांगायचं, त्यापेक्षा मी माझ्या एका मित्राशी व्यवस्थित शेअर करू शकेन. या शेअरिंगमध्ये कुठंतरी कम्पॅरिझन असं होतं की मला माझं बाहेरचं जग जास्त आपलंसं वाटायला लागतं, ते जास्त जवळचं होतं. आणि मग कुठेतरी मी माझ्या आईबाबांशी कॉन्टॅक्ट कमी करते किंवा कुठेतरी माझ्या आईबाबांशी असलेला माझा संवाद तिथे तुटतो. एक लक्षात घ्यायचं की जगात आपण जी जोडलेली नाती आहेत ती कधीतरी आपल्या स्वभावावरून जोडलेली असतात, कधीतरी आपण आपल्या कर्तृत्वामुळे जोडलेली असतात, किंवा आपण काहीतरी चांगलं वागलेलो असतो म्हणून ती माणसं आपल्याकडे आलेली असतात. पण आपले आई बाबा हे एकमेव या जगातले असे असतात की आपल्याकडं काहीही नसलं तरी ते आपल्यावर प्रेम करतात. आपण जन्माला येतो तेव्हा आपण फक्त रडण्याच्या कामाचे असतो, रडण्याशिवाय इतर कुठलीही गोष्ट आपल्याकडून होत नसते. पण तरीही आपल्या आईचं प्रेम आपल्यावरचं आपल्या आईचं प्रेम कधी तिळं मात्र सुद्धा थांबत नाही किंवा संपत नाही. म्हणजे आई वडील हे 2च व्यक्ती अशा असतात की तुमच्याकडे उद्या काहीही नसलं, उद्या तुम्ही कितीही, इव्हन तुमच्याकडे तुमचा चांगुलपणा सुद्धा नसला तरीही ती लोक तुमच्या सोबत राहणार असतात. त्यामुळं जी शाश्वत गोष्ट आहे, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की तुम्ही मित्रमैत्रिणींना कमी वेळ द्या किंवा त्यांना वेळ देऊ नका, पण जे शाश्वत आहे, जे तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. म्हणजे आपल्याला आत्ता जरी आपल्या मित्रमैत्रिणींसोबतचं आपलं नातं, त्यांच्याशी असलेलं आपलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग किंवा खूप महत्त्वाचं वाटत असलं, तरी आपल्यासोबत जे आयुष्यभर राहणार आहे, जे आपल्याला आयुष्यभर मदत करणार आहे, किंवा जे आपल्याला आपल्या गरजेला जे उपयोगी पडणार आहे असं जे नातं आहे ते आपल्या आईबाबांचं, ते त्याला आपण डावलू शकत नाही अजिबात. त्यामुळं
पहिली गोष्ट, जरी आपल्याला बाहेरची गोष्ट बाहेरच्या अनेक नाती महत्त्वाची वाटत असली, आपण जोडलेली इतर नाती आपल्याला खूप महत्त्वाची वाटत असली, तरी सुद्धा जे आपलं शाश्वत आहे किंवा जे आपल्याला ज्याची आपल्याला शाश्वती आहे त्यापासून अजिबात लांब जायचं नाही. ते तसं जर का आपण केलं तर ते मग आपलाच थोडाफार मूर्खपणा ठरेल. पुढची गोष्ट म्हणजे अपेक्षा. नात्यांमध्ये अनेकदा अपेक्षा केल्या जातात. म्हणजे माझं कौतुक करावं, त्यानं किंवा त्या व्यक्तीनं प्रत्येक वेळेस माझ्यासोबत राहावं, किंवा एखाद्या व्यक्तीनं फक्त माझ्यासोबत बोलावं. खूप म्हणजे या सगळ्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत. किंवा मग मला काहीतरी द्यावं, किंवा मग प्रत्येक वेळेस माझ्यासोबत राहावं, प्रत्येक वेळेस मला काहीतरी करावं. ह्या ज्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा वाटणं पण अगदी साहजिक आहे. मला असं नाही म्हणायचं की अपेक्षा वाटणार नाहीत, पण अपेक्षा हे दुःखांचं मूळ कारण असतं, असं मी नाही, गौतम बुद्ध म्हणतात. कारण जेव्हा आपण अपेक्षा करतो आणि ती अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा आपल्या वाट्याला निराशा येते, आणि मग आपण त्या निराशेमुळे एका निष्कर्षावर पोहोचतो की त्या व्यक्तीसाठी आपण कदाचित महत्त्वाचे नाही आहोत. म्हणजे मला हे सांगायचं आहे की अपेक्षा ही गोष्ट अशी आहे की जी कधी संपत नाही, ज्याला अजिबात एंड नाही आहे. ती वाढत जाते आणि ती कधी समाधान देत नाही. ती प्रत्येक वेळेस असतेच. पण यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, नात्यांमध्ये अपेक्षा करताना, की पुढच्या व्यक्तीनं कसं वागायचं हे मी ठरवू शकत नाही. तो अधिकार मला दिलेला नाहीये. म्हणजे पुढची व्यक्ती कसंही वागेल, त्या पुढची व्यक्ती काय वागेल हे मी ठरवू शकत नाही. आणि मी सांगेल असं ते पुढची व्यक्तीनं मी सांगेल असं त्या पुढच्या व्यक्तीनं वागणं हा माझा एक मूर्ख अट्टहास झाला, जो कधी पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे अपेक्षा ज्या असतात ना आपल्या नात्यातल्या, आणि आता तर आपल्या अपेक्षा पण इतक्या वरवरच्या आणि इतक्या मी फालतू म्हणेन, कारण व्हर्च्युअल झालं सगळं. म्हणजे इवन माझ्या मेसेजला रिप्लाय केला नाही, माझी स्टोरी ठेवली नाही, माझं स्टेटस ठेवलं नाही, मला एखाद्या फोटो टॅग केलं नाही. ह्या सगळ्या आपल्या अपेक्षा असतात की म्हणजे त्यानं प्रत्येक वेळेस माझी स्टोरी ठेवावी, मी मेसेज केला पहिल्यांदा रिप्लाय करावा. ह्या ज्या छोट्या छोट्या आणि फालतू ज्या गोष्टी असतात, फालतू एवढ्यासाठी कारण या कुठल्याच गोष्टींवरून ह्या कुठल्याच गोष्टी नात्यातला डिपनेस ठरवण्यासाठी एबल नाही आहेत. म्हणजे हे कुठलेच नातं पारखण्यासाठी या गोष्टी त्याचा निकष होऊ शकत नाहीत. हे आधी आपण क्लिअर करायचं. म्हणजे आपल्याला हे अगदी साहजिक आहे. एखाद्या नात्यात आपल्याला वाटू शकतं की माझ्या आईबाबांनी प्रत्येक वेळेस माझ्याकडं लक्ष द्यावं, किंवा इवन माझ्या मुलांनी प्रत्येक वेळेस मला सगळं सांगावं, ही पण एक अपेक्षा झाली. किंवा माझ्या मुलाने प्रत्येक वेळेस माझ्याकडे येऊन बोलावं, ही एक अपेक्षा झाली. पण जरी मी माझ्या आईला सगळं सांगितलं नाही, जरी माझ्या मुलाने मला सगळं सांगितलं नाही, तरी आमच्या दोघांमधलं ते नातं कुठेतरी कमकुवत आहे असा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे ही कुठलीच गोष्ट, म्हणजे आपण ज्या अपेक्षा करतोय त्या अपेक्षांमधली कुठलीच गोष्ट आपल्या नात्यातला स्ट्रॉंगनेस किंवा विकनेस पारखण्याचा निकष होऊ शकत नाही. हे जेव्हा आपण मान्य करू तेव्हा आपण आपल्या एकतर अवास्तव अपेक्षा करणार नाही आणि आपल्या केलेल्या अपेक्षांना महत्त्व देण्याचं कुठेतरी कमी करू. सॉरी. पुढची गोष्ट अशी की अनेकांना म्हणजे अपेक्षा जशी आपण म्हणतो की प्रत्येकाला एखाद्यानं माझ्याबरोबर आयुष्यभर राहावं, ही सुद्धा एक अपेक्षा झाली. पण पुढच्या व्यक्तीनं आयुष्यभर राहावं ही अपेक्षा सुद्धा थोडी मी म्हणेन की बंधनातली आहे. म्हणजे अपेक्षांसोबतच बंधनं पण येतात. तुम्ही जेव्हा श्रीकृष्ण असं सांगतो, म्हणजे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात की नात्यांमध्ये स्वातंत्र्य द्यायला शिका. तुम्ही जेवढं लोकांना तुमच्या जवळ ठेवाल किंवा जेवढं बंधनात ठेवायला जाल, तेवढी लोक तुमच्यापासून दूर जाणार आहेत. म्हणजे मी या बाबतीत एक खूप हे सांगेन, एक छान उदाहरण देईन माझ्याच बाबतीतलं, की माझ्या बाबांनी मला किती स्वातंत्र्य दिलंय. माझ्या बाबांनी कधीही मला वाढवलं, म्हणजे मी असं नाही म्हणत की मी कधीच म्हणणार नाही की माझ्या बाबांनी मला वाढवलं, त्यांनी मला वाढू दिलं.
त्यांनी मला कधी सावरलं नाही, त्यांनी मला सावरू दिलं. त्यांनी मला जिथं हवंय तिथं जाऊ दिलं. त्यांनी मला भरपूर फिरू दिलं. त्यांनी मला खूप सोडलं बाहेर. आणि त्याच्यामुळं म्हणजे मी आता व्हॉटएव्हर जे काही असेल चांगली वाईट, ते जे काही आहे ते त्यांच्यामुळे, त्यांनी दिलेल्या त्या सगळ्या स्वातंत्र्यामुळे मी आज जशी आहे तशी आहे. त्यांनी जर का म्हटलं असतं की उद्या माझी मुलगी बाहेर गेली तर कुठेतरी माझ्यापासून लांब जाईल, किंवा उद्या जर का माझी मुलगी प्रवास करायला लागली किंवा बाहेर कुठे गेली, तिला बाहेरची नाती जास्त मिळाली तर ती माझं आणि तिचं नातं कुठेतरी कमी पडेल, असं जर का त्यांनी विचार केला असतात तर मी आत्ता जशी आहे तशी मी झालीच नसते. त्यांनी आमच्या नात्यात त्यांनी मला जितकं स्वातंत्र्य दिलं त्याच्यामुळं आमचं नातं जास्त दृढ बनत गेलं. जी गोष्ट तुमची आहे ती तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही. ती पुन्हा पुन्हा तुमच्याजवळच राहते आयुष्यभर. आणि जी गोष्ट तुमच्यापासून दूर जाते ती तुमची कधी नसते. त्यांना एक म्हणजे मला जे स्वातंत्र्य दिलं त्याच्या पाठीमागं एक विश्वास होता नात्यातला, की जर का मी माझ्या लेकीला आत्ता प्रेम दिलं तर ती बाहेर कुठेतरी प्रेमासाठी आसुसलेली राहणार नाही. म्हणजे हा नात्यातला एक बेसिक विश्वास आहे. मग तुम्ही त्या व्यक्तीला कितीही स्वातंत्र्य दिलं तरी ती तुमचीच राहते आयुष्यभर. फक्त ते स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं असतं. आपण काय करतो, आपण कम्प्लीट उलटं करतो. आपल्याला प्रत्येक वेळेस माणसांना आपल्या जवळ ठेवायचं बघतो, प्रत्येक वेळेस धरून ठेवायचं बघतो. पण वाळू जेवढी आपण मुठीत दाबू ना, जेवढं आपण मूठ जेवढी आवळू तेवढी ती वाळू निसटत जाते. दॅट इज अ फॅक्ट. आणि किंवा इव्हन जेवढं आपण दाबू तेवढं ते उफाळून वरती येत असतं. म्हणजे जी गोष्ट आपण नाही असं म्हणत असतो ना ती गोष्ट जास्त होत असते. त्यामुळं माणसांना सोडायला म्हणजे त्यांना स्वातंत्र्य द्यायला शिका. प्रत्येक वेळेस त्यांना बंधनं घालणं, किंवा इव्हन नात्यांमध्ये असंही होतं की तू असं वागलं पाहिजेस किंवा तू असं केलं पाहिजेस, तू हे कर, तू ते कर, या ज्या बाकीच्या गोष्टी असतात ना, तर त्याच्यामुळं नात्यांचं एक जबरदस्ती होते. सायकोलॉजीमध्ये जबरदस्ती म्हणजे बर्डन आणि रिस्पॉन्सिबिलिटी याचा एक मोठा अभ्यास आहे. नात्यांची जबाबदारी घेता आली पाहिजे, नात्यांची जबरदस्ती वाटायला नको. जेव्हा नात्यांची जबरदस्ती वाटते तेव्हा नातं ही गोष्ट एक ओझं बनून राहते तुमच्यासाठी. आणि जेव्हा नात्यांचं ओझं बनतं तेव्हा मग नात्यांमध्ये आपण नातं एन्जॉय नाही करू शकत. सायकोलॉजी असं सांगते, बर्डन म्हणजे जबरदस्ती ही गोष्ट अशी असते जी तुमच्यावर दुसरा कोणीतरी येऊन लादतो. आणि जबाबदारी ही गोष्ट अशी असते जी तुम्ही स्वतः स्वखुशीने घेता. जबाबदारी आणि जबरदस्ती ह्यातला जो फरक आहे तो नात्यांमध्ये जास्त मॅटर करतो. कारण जेव्हा नात्यांची जबाबदारी आपण घेतो तेव्हा ते नातं खूप छान फुलवलं जातं किंवा ते खूप छान कॅरी केलं जातं. पण जेव्हा त्या नात्यांची जबरदस्ती आपल्यावर होते तेव्हा कुठेतरी ते नातं फाटायला सुरुवात होते. त्यामुळं स्वातंत्र्य देत जायचं. सचिन कुंडलकर त्यांच्या एका 1990 नावाच्या पुस्तकात फार छान सांगतात की नात्यामध्ये ये-जा करता आली पाहिजे. म्हणजे नात्यांमध्ये जसं येता आलं पाहिजे तसं नात्यांमधून बाहेरही जाता आलं पाहिजे. माणसं जशी नात्यांमध्ये येतात तशी माणसं नात्यांमधून गेली तरीही आपण स्वीकारलं पाहिजे. माणसांचं हे ये-जा करणं श्रावणासारखं आपण एन्जॉय केलं पाहिजे. यात मला ही गोष्ट पटते एवढ्यासाठी, कारण जेव्हा आपण ते स्वातंत्र्य पुढच्याला देऊ की जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू माझ्याकडे ये आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू जाऊ शकतोस, हे स्वातंत्र्य जेव्हा आपण पुढच्याला देऊ तेव्हा ते नातं सगळ्यात जास्त हेल्दी राहतं. त्यामध्ये मग जबरदस्ती येणार नाही, त्यामध्ये मग अपेक्षा येणार नाहीत, त्यामध्ये विश्वासघात होण्याचा प्रश्नच येणार नाही. कारण त्या नात्यामध्ये तुम्हाला एक ते फक्त एन्जॉयमेंट राहील. म्हणजे त्या नात्याचा पूर्णपणे अनुभव घेणं किंवा त्या आस्वाद घेऊ शकू आपण त्या नात्याचा जेव्हा आपण ती पूर्ण सूट पुढच्याला देऊ. तुला पाहिजे तेव्हा तू माझ्याजवळ ये, तुला पाहिजे तेव्हा तू जाऊ शकतेस. मी जसं मगाशी म्हटलं की आत्ता मला जी व्यक्ती महत्त्वाची वाटतेय किंवा आत्ता माझ्यासाठी जी व्यक्ती महत्त्वाची आहे तीच माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आयुष्यभर असेल, ही जबरदस्ती आपण करू शकत नाही, ना स्वतःवर ना पुढच्यावर. कारण काळ पुढे सरकत असतो, ती व्यक्ती तिच्या आयुष्यात पुढे जाणार असते, तिला अनेक माणसं मिळणार असतात.
तिच्यासाठी त्या सिच्युएशनला वेगवेगळी माणसं महत्त्वाची वाटू शकतात. प्रत्येक वेळेस एकच माणूस महत्त्वाचं असणं हे थोडं मला अनैसर्गिक वाटतं. कारण आपण फक्त एकावर डिपेंड नसतो कधी. आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात आणि ती सगळी माणसं आपल्यासाठी महत्त्वाची असतात. त्या सगळ्या माणसांशी आपण त्या प्रत्येक माणसाचा आपल्याकडे एक कप्पा असतो. म्हणजे मला असं सांगायचं आहे की आपण जे म्हणतो ना, आपलं मन किंवा मग आपलं हृदय, आपल्या प्रत्येक हृदयात प्रत्येकासाठी एक स्पेशल कप्पा असतो. मी ही गोष्ट एक स्पेशल गोष्ट आपण एका स्पेशल व्यक्तीशी शेअर करतो. एखादी स्पेशल गोष्ट आपण एखाद्या स्पेशल व्यक्तीलाच सांगतो. ती तिथंच, म्हणजे एखादा आपला कोपरा आपण एकाच ठिकाणी, स्पेशल ठिकाणी रिकामा करत असतो. आणि त्यामुळं प्रत्येक वेळेस कुठली तरी एकच व्यक्ती आपल्यासाठी स्पेसिफिकली स्पेशल राहील अशी अपेक्षा आपण आपल्याकडूनही नाही करायची आणि पुढच्या व्यक्तीकडूनही नाही करायची. हा जेव्हा मोकळा संवाद किंवा पण जेव्हा नात्यात असेल तो खूप श्वास घेऊ शकेल असं मी म्हणते. कारण ह्या गोष्टी जर का नात्यात नसतील तर ते नातं खूप कोंदट राहतं. खूप मग त्यामध्ये घुसमट होते त्या नात्यामध्ये. मग ती जबरदस्ती होते, मग ते बर्डन होतं, मग ते नातं कुठंतरी रेटणं होतं. आणि जेव्हा नातं आपण रेटायला लागतो तेव्हा त्या नात्याची एक्सपायरी डेट आली आहे असं समजून जायचं. ते समजून जायचं. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची, आई असते ती आपल्या बाळाला 9 महिने आपल्या पोटात वाढवते. तेव्हा आईची भूक म्हणजे मुलाची भूक असते, त्या बाळाची भूक असते. आई जे खाते ते त्या बाळाला मिळत असतं किंवा आईला जे आवडत असतं ते त्या बाळाला आवडत असतं. जे आई करत असते ते इनडायरेक्टली ते म्हणजे जे आईला करावंसं वाटत असतं ते त्या बाळाला करावंसं वाटत असतं. म्हणजे 9 महिने 9 दिवस ते बाळ आणि ती आई ते पूर्णपणे एकरूप झालेले असतात एकमेकांच्यात. त्यांना वेगळं, म्हणजे तो एक वेगळा जीव नसतो. तेव्हा तो आईसाठी तो तिचाच जीव असतो. पण 9 महिने 9 दिवसांनंतर जेव्हा तो जीव आपल्यापासून वेगळं करायची वेळ येते तेव्हा त्या आईला ऑब्व्हियसली दुःख होत असणार की आता जेव्हा ते बाळ जन्माला येईल तेव्हा त्याची माझी भूक एक नसणार आहे, तेव्हा त्याची माझी आवड एक नसणार आहे, तेव्हा त्याची माझी तहान एक नसणार आहे, तेव्हा तो आणि मी एक नसणार आहोत. आता कुठेतरी वेगळं होणार आहे. ही जी भावना असते आईची ती ऑब्व्हियसली तेव्हा पण तिला खूप दुःख होत असणार. पण म्हणून काही आई आपल्याला मोकळं करत नाही किंवा आपल्याला जन्मच देत नाही असं होत नाही. तेव्हा आई म्हणत नाही की नाही आता मला पोटातच ठेवायचं बाळ, मी नाही जन्म देणार त्याला. कारण त्या बाळाला पुढं त्याचं आयुष्य मिळणार असतं. आपल्यापासून वेगळं केल्यानंतरच त्याला त्याचं आयुष्य मिळणार आहे. तो पुढे त्याची आणखी बाकीची त्याची वेगवेगळी दुनिया तो निर्माण करणार आहे हे आईला माहिती असतं. आणि म्हणून ते जे स्प्लिटिंग असतं किंवा मग जेव्हा 2 गोष्टी किंवा आपण वेगळं होणार असतो तेव्हा दुःख होणं साहजिक आहे. पण जेव्हा ते वेगळं होणं पुढच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहिती असतं तेव्हा त्या गोष्टी खूप सहज होऊन जातात. म्हणजे मला नात्यांमध्ये हेच सांगायचं आहे की आपण प्रत्येक वेळेस असं म्हणतो की माझ्यासोबतच राहिलं पाहिजे किंवा आम्ही दोघं किती एकरूप आहोत किंवा आपण नात्यांमध्ये एकरूपता जे आपण प्रत्येक वेळेस आणायचा प्रयत्न करत असतो ना, मला एक गोष्ट सांगायची की गरज नाही. प्रत्येक वेळेस मी आणि माझी मैत्रीण एकच विचार करू गरज नाही. प्रत्येक वेळेस मी आणि माझी मैत्रीण एकाच वेळेस सगळं करू गरज नाही. प्रत्येक वेळेस माझ्या मैत्रिणीनं तिनं कुठलाही निर्णय घेतलेला मला सांगितलाच पाहिजे याची गरज नाही. पण जेव्हा केव्हा तिला एखाद्या स्पेशली तिच्या व्यक्तीची गरज वाटेल तेव्हा मी तिच्यासोबत तिथं उपस्थित असणं, दॅट्स द नातं किंवा ती खरी नात्यातली मी म्हणेन तो खरा नात्यातला डीपनेस आहे. पुढचं एक म्हणजे आपलं आहे ते आपलं अस्तित्व ठेवायचं. म्हणजे पुढच्यासाठी किंवा मग बऱ्याच आपण असं म्हणतो की नातं जपण्यासाठी आपण स्वतः बदलतो किंवा मी मगाशी म्हटलं की आपण खूप बाऊ केलेला असतो की नातं जपते म्हणजे मी खूप ॲडजस्टमेंट करते किंवा मी खूप गोष्टी सहन करते किंवा मी लोकांच्या अनेक गोष्टी सहन करते. तर असं नाही. नातं जपणं म्हणजे थोडक्यात त्याच्या आधी आपण आपलं अस्तित्व पण जपलं पाहिजे.
कुठल्याही एखाद्या नात्यासाठी आपण बदलू नाही शकत किंवा आपण बदलायचं नसतं. आपण जसे आहोत तसं पुढच्याला जेव्हा पुढचा आपल्याला स्वीकारेल किंवा पुढचं जसं आहे तसं आपण त्याला स्वीकारू, तेव्हा ते नातं दोन्हीकडून होत असतं. आणि येस, मी आता असं म्हटलं की नातं ही गोष्ट अशी आहे जी दोन्हीकडून इक्वल, म्हणजे दोन्हीकडून जर का ते तितकंच इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते जास्त स्ट्रॉंग होतं, तर ते जास्त पुढं जातं, तर ते तितकं छान होऊ शकतं. मला ओके, पुढचं गोष्ट अशी की नातं फुलवताना म्हणजे नातं आपण जोडतो, आपण अनेक माणसं जोडतो, आपण आहेत ती माणसं आपण जपायला लागतो, आपण नाती जपायला लागतो. आपण या सगळ्या आता जे प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले ते सगळं ओव्हरकम करायला लागतो. ओके, पण एक पॉईंट असा येतो की नात्यांमधले सरप्राईजेस संपतात. म्हणजे आपण आणि आपलं माणूस आहोत आपण, आपल्या प्रत्येक वेळेस आपल्याला वरण भात नाही आवडणार, रोज रोज वरण भात खायला सांगितलं तर कधी जर आपण बोर होतो. नात्यांमध्ये पण कुठेतरी असं शिथिलता येते, तर कुठेतरी बोर व्हायला लागतं. ॲक्च्युली हा सगळ्यांच्या आयुष्यातला एक फेज असतो. म्हणजे असं वाटू शकतं आपल्याला की सुरुवातीला आपण जेव्हा नातं जोडलं किंवा नवीन माणसं असतो एकमेकांसाठी, तेव्हा आपण खूप खूप भारी असतो किंवा तेव्हा सरप्राईजेस असतात नात्यांमध्ये भरपूर, किंवा त्यावेळेस आपण एकमेकांना जाणून घेत असतो, तेव्हा सगळं भारी वाटत असतं. पण एक पॉईंट असं येतो की ठीक आहे, ओके, म्हणजे आता ती व्यक्ती आपल्यासाठी असणार आहे. मग कुठेतरी बोर व्हायला लागतं, मग कुठेतरी जास्त अंतर होतो, मग कुठेतरी आपला संवाद कमी व्हायला लागतो आणि मग आपलं नातं कुठेतरी ताणायला सुरुवात होते. तेव्हा एक लक्षात घ्यायचं, नात्यांमध्ये सरप्राईजेस तयार करायला शिकायचं. कुठलंही नातं वेळ गेल्यानंतर जुनं होणार असतं. प्रत्येक वेळेस आपण फक्त नवीनच नसतो किंवा प्रत्येक वेळेस तितकंच नवं नातं ठेवणं सोपंही नसतं किंवा शक्यही नसतं. कुठलं तरी नातं कधीतरी जुनं होणार असतं. ते जेव्हा जुनं होत जातं ना, तेव्हा आपल्यातला डीपनेस पण वाढला पाहिजे. उथळपणा जो आहे नात्यांमधला, तो कुठेतरी आपण संथपणे तिथं गेलं पाहिजे. म्हणजे मी जे नेहमी म्हणते की भाळणं संपून जेव्हा आपण सांभाळण्याकडे येऊ, तेव्हा त्या नात्याला एक मॅच्युरिटी येणार असते. नातं सुद्धा ग्रोअप होत असतं, ते जन्माला येतं, ते वाढत जातं. तसं त्याला कुठेतरी मॅच्युरिटी पण यायला आली पाहिजे, ती आपण आणायची असते. मग असे म्हटलं तसं नात्यातले नात्यांमध्ये सरप्राईजेस क्रिएट करणं फार अवघड नाहीये. म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की बाबा रोज थकून घरात येतात, मग त्यांची रोज चिडचिड होते आणि मग आम्ही काही बोलतच नाही, किंवा मग आमच्या नात्यामुळे त्यामुळे तणाव आलाय, किंवा मग आई काम करून करून खूप थकलेली असते, तिच्याशी कधी बोललं जात नाही, त्यामुळे आमच्या नात्यामध्ये तणाव येतो. किंवा मग सासू सुनेच्या नात्यात सासू रोज ओरडत असते, स्वयंपाक चांगला करत नाही, त्यामुळे रोज भांडणं होतात. या गोष्टींमध्ये कुठेतरी सरप्राईजेस संपलेली आहेत आणि म्हणून ह्या कुरबुरी सुरू झाल्यात हे जाणवून येतं. त्यावेळेस काय करायचं, थोडंसं वेगळं वागायचं. वेगळं इन द सेन्स आपण नवं व्हायचं. कधीतरी रस्त्यावरून म्हणजे कधीतरी ऑफिसमधून येताना बायकोसाठी छान फुलं घेऊन गेलो, बायको खुश. सासू रोज ओरडतीये, स्वयंपाक चांगली करत नाही, कधीतरी तिच्यासाठी आवडीचा पदार्थ शेजारच्या टपरीवरून आणला, सासू खुश. कधीतरी आई खूप थकतीये काम करून करून, तिला म्हटलं की बस ग जरा, मी तुझं डोकं दाबून देऊ का, 2 गोष्टी चांगल्या बोलल्या, गोड बोललं, आई खुश. नात्यांमध्ये सरप्राईजेस करणं किंवा नात्यांमध्ये सरप्राईजेस टिकवून ठेवणं ही गोष्ट अजिबात अवघड नाहीये. त्यासाठी थोडंफार आपण नवीन व्हावं लागतं, थोडंफार आपण अपडेट व्हावं लागतं, आणि तेवढं अपडेट होणं आपल्याला जमलं पाहिजे जर का आपल्याला नाती तशीच टिकवून ठेवायची असतील तर. एक खूप महत्त्वाचा मुद्दा यामध्ये समजून घेणं, म्हणजे प्रत्येक नात्यामध्ये जे बेसिक अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपण खूप मुद्दे बोललो, अपेक्षा असतील, गैरसमज, इगो वगैरे 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 लाभला. पण या सगळ्या गोष्टी होणार नाहीत किंवा ह्या कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत जर नात्यांमध्ये एक बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर. एक समजूतदारपणा आपण जो म्हणतो, समजूतदारपणा म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर मला समजलेली किंवा मग मला खूप मनापासून वाटलेली त्याची व्याख्या म्हणण्यापेक्षा ती संकल्पना अशी आहे की आपण थोडं मोठं होणं
आणि पुढच्याला सामावून घेऊ इतपत मोठं होणं. म्हणजे आपण जे प्रत्येक वेळेस म्हणतो ना की ओके मीच प्रत्येक वेळेस समजून घेतेय किंवा मी समजून घेतोय असं जे आपण नेहमी म्हणतो, तर ते वेगळं असं काही नसतं. तुझ्या कधीतरी पुढच्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन तिच्या जागेवर जाऊन आपण विचार करणं किंवा आपण तिच्या जागेवर असतो तर काय केलं असतं या गोष्टीचा विचार करणं म्हणजे समजून घेणं असतं. किंवा ती व्यक्ती जे काही वागली आहे एका स्पेसिफिक सिच्युएशनला, त्या व्यक्ती त्या सिच्युएशनला त्याच्या वागण्यामागचं कारण कुठेतरी शोधायला जाणं, कुठेतरी डिटेलिंग करणं म्हणजे समजूतदारपणा असतो. मी जसं मगाशी म्हटलं की सामावून घेणं एवढ्यासाठी की ओके 2 गोष्टी अशा आहेत आणि आपण कुठेतरी असं होऊन ते असं होणं म्हणजे समजून घेणं असतं. म्हणजे कुठेतरी आपण थोडं ब्रॉड माइंडेड होऊन पुढच्याला आपल्यात इन्क्ल्यूड करणं म्हणजे समजून घेणं असतं. आणि हे जर का नात्यात असेल बेसिक, तर मला नाही वाटत आपल्याला कुठलंही पुढची चॅलेंजेस किंवा आपण जे आत्ता डिस्कस करू ते सगळे प्रॉब्लेमसुद्धा फेस करावे लागतील. कारण जेव्हा आपण पुढच्याला समजून घेऊ तेव्हा आपण पुढच्याची प्रत्येक सिच्युएशन आपल्याला कळायला लागेल आणि तेव्हा आपण पुढच्यावर रागवणं कमी होईल, पुढच्याचा द्वेष करणं कमी होईल. तेव्हा पुढचा कसा चुकलाय हे प्रत्येक वेळेस आपण बंबार्डिंग करण्यापेक्षा तिथून कुठून तरी पॉझिटिव्ह शोधायच्या मागे आपण लागू. त्यामुळं बेसिक अंडरस्टँडिंग जे असतं नात्यातलं ते महत्त्वाचं. ते जर का झालं तर मला नाही वाटत पुढचं नात्यांमध्ये काही चॅलेंजेस येतील. मी जे नेहमी सांगते किंवा मी मगाचपासून जे उदाहरण देते आईचं, की बाळाला भूक लागली आहे हे बाळाला सांगायच्या आधी आईला कधी कधी कळतं. किंवा आपल्या बाळाला काहीतरी दुखतंय हे किंवा त्याचं काहीतरी बिनसलंय हे सांगण्याच्या आधी तिला कळतं. म्हणजे काही ठिकाणी जेव्हा तुमच्या नात्यामध्ये काही सांगण्याची गरज उरत नाही तिथं समजून घेणं एका उच्च पातळीवर पोचलेलं असतं. ती तुमच्या नात्यातली एक मॅच्युरिटी असते, ती तुमच्या नात्यानं गाठलेली आहे. तेव्हा ते नातं तिथून पुढे ते कधी फाटत नाही, तिथून पुढे ते कधी ताणत नाही किंवा तिथून पुढे ते कधी ती माणसं आपल्यापासून दुरावतही नाहीत. ही जी गोष्ट असते नात्यातली ती एक लक्षात घ्यायची. त्यामुळं कधी कधी समजूतदारपणा आणि हो पुढचं आणखी एक गोष्ट की प्रत्येक वेळेस एक हे असतं की मीच का समजून घ्यायचं प्रत्येक वेळेस, मीच का प्रत्येक वेळेस हे करायचं, मीच जे असतं ना आपलं की बरं प्रत्येक वेळेस मीच का सॉरी म्हणायचं. म्हण ना, ठीक आहे सॉरीच तर म्हणायचे. बोलून कधी कुणाला भोकं पडलेली नाही आहेत. आणि मुळात सॉरी म्हणणं म्हणजे आपण कमी आहोत किंवा आपण चुकलो आहोत हे मान्य करणं नसतं. सॉरी म्हणणं म्हणजे आपल्याला त्या नात्याची किंमत आहे हेच त्यातून कळत असतं. त्यामुळं सॉरी म्हणणं किंवा थँक्यू म्हणणं या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत नात्यातल्या, अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या नात्यांमध्ये मजा आणतात किंवा ज्या फाटणारं नातं पण शिवू शकतात, त्या गोष्टी आपण कॅरी करायच्या थोड्याफार. त्या जर का आपण केल्या तर पुढचे जे चॅलेंजेस किंवा जे बाकीचा गुंता असतो ना नात्यांचा, आपण जे नेहमी म्हणतो की नात्यांचा गुंता तो काही गुंता वगैरे राहत नाही जर का ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण नेहमी लक्षात ठेवल्या तर. आता मला आणखी एक सांगायचं की मी सरप्राईजेस जे मगाशी म्हटलं आर्मी फॅमिलीज, आज कारगिल दिवस आणायचे मी 12वीला ज्या रूमवर राहायचे ती अख्खी अपार्टमेंट सैनिकांची होती. म्हणजे सगळ्या आर्मी फॅमिलीज तिथे राहायच्या. तेव्हा मी बघायचे की त्या घरातल्या एकट्या स्त्रीची प्रचंड ओढाताण व्हायची. सकाळी उठायचं, पोराबाळांना उठवायचं, त्यांना शाळेला टाकायचं, शाळेत घालवायचं, संध्याकाळचं कधी बाजार करायचा असला एकटीनं करायचा, कुठं बाहेरची सगळी कामं एकटीनं करायची, किराणा माल आणण्यापासून सगळं एकटीनं करायचं, स्वयंपाक करण्यापर्यंत, पोराबाळांना जेवू घाल्यापर्यंत, त्यांना शाळेतून परत आणण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी एकटीनं करायच्या. ती सगळी जी ओढाताण व्हायची. आणि मग नवरा कुठे असायचा तर नवरा अगदी लांबच्या अंतरावर कुठेतरी बॉर्डरवर, थोडंफार जे फोनवर बोलणं होईल ते होईल, तो नात्यातला एक अत्यंत दुरावा लॉंग डिस्टन्स, ह्या गोष्टी व्हायच्या. पण जेव्हा अगदी 6 महिन्याची ड्युटी झाल्यानंतर 1-2 महिन्यासाठी जेव्हा त्या घरातला पुरुष किंवा त्या घरातले बाबा आपण म्हणू शकतो ते घरी यायचे, तेव्हा त्या घरासाठी तो कालावधी म्हणजे दिवाळी असायचा. म्हणजे त्या कालावधीत कधीही त्या घरात तुम्हाला भांडणं दिसणार नाहीत, त्या कालावधीत कधीही तुम्हाला आरडाओरडी दिसणार नाही.
त्या कालावधीत कधीतरी रोज म्हटलं तरी ती लोक फिरायला जायची, रोज म्हटलं तरी खाणं पिणं, म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस बाबा आपल्याकडे सुट्टीला येतो तो कालावधी म्हणजे त्या कुटुंबासाठी दिवाळीचा असायचा. मग त्यामध्ये कधी त्या नवरा बायकोंची भांडणं नाहीत व्हायची, त्यामध्ये कधी बाबा आपल्या मुलांना ओरडायचे नाहीत, किंवा मग बाबा आणि मुलांमध्ये कधी भांडणं नाहीत व्हायची. ह्याच्यामध्ये मी जेव्हा बघते तेव्हा जाणवतं की मग लॉंग डिस्टन्स जे आपण म्हणतो, म्हणजे प्रत्येक वेळेस नाती किंवा व्यक्ती आपल्या समोर असते ना, त्यामुळे आपल्याला त्याची किंमत राहत नाही, तेव्हा आपण त्याची व्हॅल्यू करत नाही. आणि मग जेव्हा आपल्यात अंतर पडतं तेव्हा आपल्याला किंमत कळायला लागते, तेव्हा व्हॅल्यू कळायला लागते. आणि मग त्या अंतरामुळे कुठेतरी नात्यांमध्ये नातं जास्त दृढ होत जातं. ही म्हणजे हे एक काय म्हणू शकतो फॅक्ट आहे. जेव्हा आपण प्रत्येक वेळेस आई समोर असते त्यामुळे तिचं कधीच काय आपल्याला कौतुक वाटत नाही. आई काय नेहमी करतेच, आईनं केलंच पाहिजे, किंवा आई काय नेहमी आहेच, नेहमी आहेत, या म्हणजे ती नाती नेहमीच आहेत असं म्हणून जेव्हा आपण गृहीत धरतो ना, ते नात्यांमध्ये थांबवायचं. म्हणजे हे आपल्यासोबत नेहमीच आहे म्हणून त्यांना आपण गृहीत जेव्हा धरतो तेव्हा कुठेतरी त्यांना दिलेला मान आपण कमी करत असतो, किंवा तितका सन्मान त्यांना दिला जात नाही. त्यामुळं एक लक्षात घ्यायचं की एकतर कोणाला गृहीत नाही धरायचं, आणि ज्या त्या व्यक्तीचा मान ज्या त्या व्यक्तीला दिला गेला पाहिजे, कारण त्याच गोष्टी आपल्याला पुढं, मी जसं मागाशी म्हटलं की शाश्वत असतात. तेव्हा अंतरं जरी पडत असली नात्यांमध्ये तरी बऱ्याचदा ते आकर्षणाला जास्त कारणीभूत असते, किंवा नातं जास्त दृढ करणारं तो कालावधी असतो. हे झालं नातं फुलवणं. मला आणखी एक सांगायचं आहे की नातं बऱ्याचदा, म्हणजे मी सुरुवात जशी केली होती की नात्यांमध्ये कधीतरी संपल्यानंतर त्रास होतो. मला वाटते वेळ झाली आपली, तर ओके, आपण सांगता करायला निघूया त्याची. नातं जेव्हा संपतं एखादं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याच्या जन्माच्या वेळेसच, जेव्हा एखादी गोष्ट जन्माला येते तेव्हा कधीतरी ती मरणार असते. कधीतरी एखादं नातं संपायला जातं तेव्हा त्या नात्यातल्या ते एक्सेप्ट करायचं की ओके आता हे संपणार आहे. आणि मी आधीचं उदाहरण दिलं होतं पैंजणांची किणकिण, जेव्हा ती किणकिण थांबते ना तेव्हा आपणही नातं थांबवायचं असतं, तेव्हा तिथं ते नातं क्विट करायचं असतं. तिथं ते पुढं कॅरी करण्यात काही अर्थ नसतो. याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत नात्यात की एक स्पेसिफिक टाईम किंवा एक लिमिट असते, त्याच्या पुढं आपण ते कॅरी करणं योग्य नसतं किंवा ते करायचं नसतं. तिथं ते थांबवलं पाहिजे, तिथं थांबवायचं. आणि माणसाचं म्हणजे किंवा ते नातं संपून जाणं पण तितक्या पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट करायचं. परत आपण म्हणतो की आठवणी वगैरे, किंवा मग आठवणी त्रास देतात, तर ठीक आहे, आठवणी आहेत तर त्या येऊ द्यायच्या, त्या येणार, त्यांना आपण जेवढं रोखू तितकं ते जास्त. कारण मी मगाशी म्हटलं की जेवढं दाबू तेवढं उफाळून येतं. आठवणी आपण जेवढ्या थटवायला जाऊ तेवढ्या त्या जास्त येतात. त्यामुळं त्या थांबवायचा प्रयत्न नाही करायचा, त्या येऊन द्यायच्या, आणि ते क्षण आपण पुन्हा एकदा एन्जॉय करायचे आठवणींमधून. बऱ्याचदा यामध्ये सुद्धा बोलणं महत्त्वाचं असतं, कारण जेव्हा एखादं नातं तुटतं किंवा एखादा माणूस आपल्यापासून खूप जास्त दुरावतो तेव्हा आपण सायकोलॉजिकली खूप अनस्टेबल झालेलो असतो, आणि त्यावेळेस आपल्याला कोणाची तरी गरज असते. त्यावेळेस मी त्याला मध्ये की ओकून टाकायचं, काही मनात ठेवायचं नाही. जेवढं आपण ठेवत राहतो तेवढं साचत राहतं आणि परत त्याचं गँगरिंग होतं काहीतरी. त्यामुळं ओकून टाकायचं. मिशन स्माईलतर्फे बऱ्याचदा हे सेशन्स घेतले जातात, किंवा मिशन स्माईलतर्फे समर्थ भारतनं ही सोय दिलेली आहे की तुम्हाला जे काही वाटतंय ते तुम्ही येऊन आमच्याजवळ बोला. बऱ्याचदा अथर्व किंवा मग सुकन्याताई, मिशन स्माईलची जी प्रमुख आहे ती, आम्ही सगळेजण त्यामध्ये समुपदेशक म्हणून असतो. तर मी म्हणेन की समर्थ भारतनं ही एक अपॉर्च्युनिटी किंवा मग व्यासपीठ दिलंय सगळ्यांनाच की जेव्हा वाटेल की जस्ट स्पीक आउट. आपण एका मैत्रिणीशी किंवा मित्राशी जसं बोलतो तसं जस्ट बोलून टाका. कदाचित फक्त बोलल्यानं सुद्धा खूप हलकं होतं. मला वाटते खूप लांबत चाललंय आपलं सेशन, तर हे थांबलं पाहिजे थोडंफार इथं. मला या सेशनची सांगता गुरु ठाकूरच्याच एका कवितेने करायला आवडेल. ती कविता अशी आहे: अचानक भेटलेल्या सहप्रवाशाबद्दल वाटू लागते अनामिक ओढ. अचानक भेटलेल्या सहप्रवाशाबद्दल वाटू लागते अनामिक ओढ.
लागत नाहीत संदर्भ तेव्हा मन म्हणतं जाऊ देत सोड. लागत नाहीत संदर्भ तेव्हा मन म्हणतं जाऊ देत सोड. पण सोड म्हणून सुटत नाही, तोड म्हणून तुटत नाहीत. सोड म्हणून सुटत नाहीत, तोड म्हणून तुटत नाहीत. गाठभेट कधी काळची काही केल्यास मरत नाहीत. गाठभेट कधी काळची काही केल्यास मरत नाही. ओढ तशीच ठेवून कधीतरी दोघातला एक उतरून जातो. ओढ तशीच ठेवून कधीतरी दोघातला एक उतरून जातो. या जन्मातून त्या जन्मात, या देहातून त्या देहात प्रवास मात्र सुरूच राहतो, प्रवास मात्र सुरूच राहतो. धन्यवाद. मला आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिलीत त्याबद्दल समर्थ भारतचे खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनीच आता कोरोनाचा कालावधी आहे तर सगळ्यांनी घरीच राहा. स्टे सेफ. थँक्यू. आपण थांबूया.